हाय, तुम्ही रिका स्वप्न ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आलेली आहे हॉस्पिटलमध्ये. सकाळी मस्त घरी पूजा केली, सगळं जेवण वगैरे बनवलं कारण 12:30ची आमची अपॉइंटमेंट होती. आणि आता येऊन मी पोचलेली आहे हॉस्पिटलला. फटाफट शाळेत सोडला. स्कूलच्या बाजूला बरोबर गणपती मंदिर आहे. गणपती मंदिरामध्ये गेली, बाप्पाचं दर्शन केलं, बाप्पाचा आशीर्वाद घेतला आणि आत्ताही मी पोचलेली आहे हॉस्पिटलमध्ये. थोड्याच वेळाने आपल्याला आतमध्ये बोलवणार. सो आपली जी काही सर्जरीची प्रोसेस आहे ती सुरू करणार. सर्जरीसाठी आलेली आहे, पण मी कधी विसरणार नाही माझ्या पहिल्या फेसला. तुम्ही कोणत्या नवीन स्वतःला आठवण करायचं असतं? जुन्या ना, जुनी आवडते की आता नवीन असतात ती आवडतात? नवीन बघू, जुनी आवड. शेवटी काय मित्रांनो बघतात ना, आपलं जे प्रेम असतं ना ते बघतात ना, कोणत्या चेहऱ्यावर नाही की कोणत्या ह्याच्यावर नसता येणार. आपण मनावर प्रत्येकाच्या प्रेम करत असतो. ठीक आहे, असो. आता म्हणजे सर्जरी होणार आहे, सो आम्ही इथे येऊन बसलेलो आहोत. बघूया आता थोड्याच वेळात मला बोलवणार आतमध्ये. मग सगळे काही सर्जरीचं आपलं जी काही प्रोसेस असते ती चालू होणार. तोपर्यंत आपण वेट करूया. सर्जरीसाठी माझी तयारी झालेली आहे, अजून थोडी बाकी आहे, पण इकडे जे चेकअप वगैरे असतं ते चालू आहे. आता थोड्याच वेळाने मला नेणार सर्जरीला. आतमध्ये बोलवणार, कपडे वगैरे घालणार आणि नंतर मग सर्जरीला नेणार. थोडीफार मला भीती वाटत आहे, पण डॉक्टरने सांगितलं घाबरायचं नाही अजिबात, कारण माझं BP जे हाय लो होऊ शकतो त्यासाठी. आणि मिस्टर पण आहे सोबत, त्यासाठी काही मला भीती वाटत नाही. ते पण मला सांगतात की घाबरू नको अजिबात, तुला समजणार पण नाही तुझं ऑपरेशन सर्जरी कधी होईल ते. सो चला, आणि तुमच्या सगळ्यांचे पण आशीर्वाद आहेत माझ्यासोबत. सो फायनली स्वप्नाचं ऑपरेशन झालेलं आहे असं वाटतंय. खूप घाबरले, अंग अजून पूर्ण थरथरतंय. कॉफी आणि बिस्किटीला खायला. खूप डेंजर होती सर्जरी मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, माझी सर्जरी झालेली आहे आणि सर्जरीला माझ्या 1 तास लागलेला आहे. कारण खूप कॉम्प्लिकेटेड सर्जरी होती, मेजर सर्जरी होती, त्यासाठी 1 तास लागलेला आहे पूर्ण सर्जरीला. आणि जेव्हा मी आतमध्ये गेले तेव्हा मला खूप भीती वाटत होती. म्हणजे भीती तर वाटत होती, पण डॉक्टरने सांगितलेलं की तू जर घाबरलीस तर तुझा BP लो होऊ शकतो किंवा हाय होऊ शकतो, त्यासाठी तुला अजिबात घाबरायचं नाही. पण मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत होते, गणपती बाप्पाचा आशीर्वाद होता. गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊनच मी तुम्हाला सांगितलेलं की नंतर मी माझी सर्जरी करणार आहे. त्यासाठी मी गावी गेली होती आणि मिस्टर होते सोबत. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत होते, त्यासाठी मी बिनधास्त होती. आणि सर्जरी आपली परफेक्ट पूर्ण सक्सेसफुल झालेली आहे. त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. गणपती बाप्पाचे पण धन्यवाद, ज्यांनी मला सुखरूप घरी आणलेलं आहे. आणि मित्रांनो, सर्जरी माझी व्यवस्थित झाली, पण नंतर असा प्रॉब्लेम झाला की खूप मोठं मला टेन्शन आलेलं किंवा मिस्टरला टेन्शन आलेलं. जे आमचं कॅशलेस होतं मेडिक्लेम, ते जे 70,000चे फक्त सर्जरीचा खर्च होता, तो मेडिक्लेम करून होता. त्यासाठी आम्ही बिनधास्त होतो. पण नंतर 2 तासानंतर 2 तास झाले तरी पण त्यांच्याकडून आपल्याला काय अप्रूव्हल येईना किंवा काहीच त्यांच्याकडून मेसेज आहे ना की तुमचे पैसे भेटत आहेत की नाही भेटत आहेत. मग मॅडम बोलल्या कधी कधी लेट होतं ना, त्यासाठी आपण अजून वेट करूया. आणि नंतर मग ती 2 तास झाले तरी पण येईना, 3 तास झाले तरी येईना. शेवटी त्यांना आम्ही परत मेसेज केला किंवा ज्यांच्याकडे आमचं मेडिक्लेम आहे त्यांना पण मिस्टरांनी सगळे डॉक्युमेंट्स पाठवले, त्यांना पण विचारले. नंतर मग त्यांच्याकडून फक्त आम्हाला 17,000 रुपये मिळाले. तेवढंच ते बोलले की तेवढंच तुमचं अप्रूव्हल आलेलं आहे 17,000चं. नंतर मग मॅडम बोलल्या की आत्ता बाकीचा जो पेमेंट आहे ते तुम्हाला करावा लागेल, कारण तुमचं एवढंच तिकडून पैसे जमा झालेले आहेत. त्यासाठी मिस्टरांना खूप टेन्शन आलं. मग आत्ता बोलले आता ह्या टायमाला तर कुठून आणणार ना पैसे. आमच्याकडे जे पैसे होते 70,000च्या व्यतिरिक्त आम्ही
अजून पण बाकीचा खर्च होता, जे आईज इम्प्लांट करणार आतमध्ये त्याचा वेगळा खर्च, जे एक्सरेज काढले, जे माझे 10-12 ब्लड टेस्ट करले, सोनोग्राफी केली त्याचा वेगळा खर्च सगळा, जे आईज आपलं आपण बाहेर जे टेस्टिंगसाठी दिलं त्याचा पूर्ण वेगळा खर्च, ते पैसे आम्ही पहिले जमा केलेले. काही रुपये इकडून भेटणार होते त्यासाठी आम्ही बिनधास्त होतो, त्याची काही आम्ही चिंता केलीच नव्हती. मग आता एवढा लगेचच पैसा कुठून जमा करण्याचा, तर मग मिस्टरांना खूप टेन्शन आले. मग आमचे पैसे जेव्हा ज्यांना गरज होती ना मित्रांनो, तेव्हा आमचे पैसे बाहेर राहिले. ज्यांना आम्ही मदत केली होती, पण त्यांची पण असा खराब आताच्या वेळेला टाईम आला ना की त्यांच्याकडे पण पैसे नव्हते मला वापस ते रिटर्न करण्यासाठी. पण मित्रांनो, ज्यांच्याकडे मी माझ्या सर्जरी होण्याच्या आधी की मला जर मदत लागली, जे आहेत कार्यकर्ते असतात त्यांच्याकडे मी गेली होती त्यांच्या ऑफिसमध्ये आणि त्यांना सांगितलं होतं माझ्या सर्जरीबद्दल की दादा माझी सर्जरी जर मला गरज लागली तर तुम्ही काही मदत कराल का. समोरून ते मला बोललेले की तुला आम्ही मदत नक्कीच करू, तुला काही गरज लागली तर पैशाची. मग मित्रांनो माझ्या डोक्यात ते आलं की त्यांना एक कॉल करावा, म्हणून मी त्यांना कॉल केला आणि सांगितलं की दादा असं मेडिक्लेमचा जरा प्रॉब्लेम झाला आहे, तर तिकडून आमचे पैसे पे झाले नाहीत, तर 70,000चा तर प्रॉब्लेम झाला आहे, तर ते पैसे जमा करायचे आहेत लगेचच. आता कुठून संध्याकाळचे तर दुकानं वगैरे सोनाराची पण ती बंद झाली, त्यासाठी आमच्याकडे गोल्ड होतं पण दुकानं पण बंद झाली, कुठून पैसे आणणार, म्हणून जरा टेन्शन आलं मिस्टरांना. तर काही लोकांनी तर माझे कॉल्स नाही उचलले, काही लोकांनी तर कॉल उचलून माझे ब्लॉक लिस्टला टाकले, काही लोकांनी तर फोन उचलूनसुद्धा बोलले नाही माझ्याशी. ठीक आहे, असं बोलतात ना, टाईम मित्रांनो सगळ्यांचा येतो. कारण ते लोक मला बोललेले ना, म्हणून मी त्यांना कॉल करून विचारलं होतं पैशासाठी, नाहीतर मी त्यांना कॉल केला नसता, कारण ते समोरून बोललेले की आम्ही तुला मदत करू म्हणून. मग मिस्टर बोलले जाऊ दे, तू कोणालाच आता कॉल करू नको. कारण मी त्यांना कॉल केला, मी फ्रेंड सर्कलला पहिला कॉल करणार होती, कारण माझं भरपूर फ्रेंड सर्कल आहे, सगळ्यांनी मला मदत केली असती. माझा ग्रुप आहे आमचा आमचा स्कूलचा, तिकडे तर मला सगळ्यांनी मदत केली असती, एवढे मी तुम्हाला आत्ता पण गॅरंटी देऊन सांगू शकते. पण जे हे लोक बोललेले आहेत ना, म्हणून मी पहिला त्यांना कॉल केला. असं बोलतात ना, गणपती बाप्पाचा एवढा मित्रांनो आशीर्वाद ना चांगला. नंतर मग ते मी फोन सगळे बंद केले करायचे. नंतर मिस्टर बोलले तू आता कोणालाच फोन करू नको. मिस्टरांनी फक्त 2-3 मित्रांना त्यांचे कॉल केले. माझ्या एका मैत्रिणीला मी कॉल केला आणि 2 तासाच्या आतमध्ये आम्ही 70,000 रुपये माझ्या मिस्टरांनी जमा केले. मित्रांनो चांगला मिस्टरांची एवढी साथ मला आहे ना, सोबत आहे ना, की मला असं वाटतं की मी गणपती बाप्पाकडे एकच बोलते की माझी चॉईस एकदम परफेक्ट झालेली आहे. ते मला कधीच असं एकटीला पाडत नाहीत, कधी कोणत्या वेळेलाही ते माझ्यासोबतच असतात, खराब टाईम असो किंवा चांगला टाईम असो. आणि किती आमच्या नात्यामध्ये अडीअडचणी येऊ द्या किंवा किती सुखदुःख येऊ द्या, त्याला आम्ही दोघंही तोंड देतो आणि त्याच्यातून बाहेर निघतो, एवढं मात्र नक्की आहे. पण ज्या लोकांनी मला विश्वास दिला आणि त्यांनी आज माझा विश्वासघात केला ना, मी हॉस्पिटलमध्ये मित्रांनो खूप रडली, मला खूप वाईट वाटलं. मला सगळे ताई माझे सगळे समजायला की तू रडते कशाला, नाही का, जाऊ दे ना, सगळ्यांच्यावर टाईम येतो ना, तुला कोणी नाही मदत केली ना, पण गणपती बाप्पा माझ्यासोबत होता, त्याच्यावर माझा पहिल्यापासून विश्वास आहे. गणपती बाप्पा तुम्हाला पण माहिती आहे, मी गणपती बाप्पाला खूप मानते. आणि त्याच्यातून आमचा 2 तासांनी बरोबर 70,000 रुपये मिस्टरांनी माझ्या जमा केले, पे केले आणि मला लगेचच डिस्चार्ज भेटला. नाही तर मला पूर्ण रात्रभर एकटीला हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं असतं, कारण गोल्ड हे करायला सोनार पण बंद होते. 2 सोनारांशी आम्ही कॉन्टॅक्ट पण केलेला, नंतर त्यांच्याकडून पण बंदोबस्त व्हायलाच लागलेला, पण इकडून सगळ्यांनी मदत केली. त्यासाठी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद ज्यांनी मला मदत केलेली आहे. तुम्हाला पण जर कधी मदत लागली तर ही स्वप्ना तुमच्यासोबत असणार. ज्यांनी मला मदत केली आहे त्यांना मी सांगते. आणि माझी मस्त सर्जरी झालेली आहे मित्रांनो. सर्जरी होताना खूप मेजर सर्जरी असल्यामुळे मला खूप त्रास पण झालेला होता आणि त्या 5-6 तासामध्ये जिकडे आमचा वेळ गेला फुकट डिस्चार्जसाठी, ह्या पैशांसाठी, तेव्हा मला खूप त्रास झाला आणि खूप माझे डोळे तेव्हा दुखत होते. कारण जेव्हा मी डोळा हलवते ना, तेव्हा इकडचा जो डोळा जे काढलेलं आहे ना, डोळा पूर्ण ॲक्सिडेंट होतो आपला किंवा काय होतं, तेव्हा पूर्ण आपलं जे खराब झालेलं असतं ना, आपल्या हाताचं म्हणा किंवा डोळ्याचं म्हणा, कोणतंही शरीर ते बाद झालेलं असतं. तशा प्रकारे मग तो डोळा मला दाखवला. मी नंतर तुम्हाला तो डोळा दाखवेल, आता नाही. आता मिस्टर आज जॉबला गेलेले आहेत, 2-3 दिवस यांच्या पण सुट्ट्या झालेल्या आहेत. बोले आता जॉब आहे तर सगळं आहे ना मित्रांनो. त्यांना पाठवलेले आहेत. माझी ताई आहे, आई आहे,
सगळेजण. ताईने आता मला चपाती भाजी करून दिली. आता आई पण येईल, कारण मित्रांनो आज माझ्या बाबांचं पण बरोबर माझ्या ऑपरेशनाच्या दिवशी सकाळी माझ्या बाबांचं पण ऑपरेशन झालं. त्यांच्या पण ऑपरेशनला मी धावपळ केली. माझ्या मिस्टरांनी एक सुट्टी केली. कसं आहे मित्रांनो ना, तुम्हाला आता जाता एकच गोष्ट सांगून ठेवते. आपल्यावरनं मी एक अनुभव घेतला आहे की आपल्यावर जेव्हा वाईट वेळ येते ना, तेव्हा आपण कोणाला सांगतो? आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगतो ना. पण जवळची व्यक्ती ना त्याच गोष्टीचा फायदा घेते आणि फायदा घेऊन ती आपल्याला ती सपोर्ट कमी करते, पण आपल्या नावाची बदनामी जास्त करते. त्यासाठी आत्ता मला समजलं की आपल्याला जर खरोखरच मित्रांनो एवढी गरज असेल ना, पहिलं तुम्ही स्वतः प्रयत्न करा त्यातून बाहेर निघण्याचा, किंवा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जे कोण चांगले असतील तुमचे खास जिवलग त्यांना जवळ घ्या, जेणेकरून ते आपली फुकटची बदनामी तरी नाही करणार. एवढंच मी तुम्हाला सांगू शकते. आणि अशा लोकांपासून खरोखर लांब राहा. जे माणसाची ओळख तर माणसाची त्यांना नसते, त्यांना खरं काहीच माहिती नसतं, किंवा त्या माणसाबद्दल त्यांना समोरच्या माणसाकडून सगळं चुकीचं कळलेलं असतं आणि त्याच्यावर ते विश्वास ठेवतात आणि एखाद्या माणसाची बदनामी करतात ना, ते खूप मित्रांनो चुकीचं असतं. असं मी सांगत नाहीत की सगळेच माणसं बेकार असतात, पण त्या माणसाला तुम्ही पारखा, त्याला समजून घ्या, खरं खोटं काय आहे ते जाणून घ्या, नंतरच त्या माणसाचं तुम्ही नाव ठेवा. एवढं मी सांगते. आता ही पट्टी काढणार कधी काय माहिती नाही, आणि पट्टी काढल्यानंतर अजून काय काय प्रोसेस असणार ते पण सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. सध्या आता मी आराम करणार आहे आणि असेच तुमचे आशीर्वाद माझ्यासोबत राहू द्या. चला भेटूया लवकर नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.